वजं असल्यासारखं फार गंभीरपणे घेऊ नका हो. मान्य आहे आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील. अहो जर या प्रॉब्लेमचं तुम्ही टेन्शन घेतलं ना, शारीरिक आणि मानसिक रोग येतील. तुम्हाला सुद्धा माहीत आहे टेन्शन घेऊन, चिंता करून, तणाव घेऊन, कितीही चिंता कितीही टेन्शन घेतलं तर प्रॉब्लेम सुटणार आहे का? अहो सुटणार नाही, अजून वाढतील. हे लक्षात घ्या. प्रॉब्लेम येतील आणि जातील आणि प्रॉब्लेम बंदही कधी होणार नाही. नवीन अडचणी येत राहतात जीवनात, हे होत राहतं. प्रत्येक प्रॉब्लेमचं जर तुम्ही टेन्शन घेतलं तर जीवनामध्ये आनंद तुम्ही घेऊ शकत. मग काय करायचं भाऊ? मग कसं जगायचं हे लक्षात घ्या. कदाचित 100 वर्षाच्या नंतर तुम्ही किंवा मी या जगात नसू. कदाचित आपलं नाव कोणी काढणारही नाही. फक्त आपल्या आयुष्यामध्ये हे एक जीवन आहे. काय करायचंय आपल्याला ते ह्याच जीवनामध्ये करून टाका. आत्ताच ठरवा काय करणं आहे. ह्या जीवनामध्ये प्रत्येक प्रॉब्लेमचं जर टेन्शन घेऊन तुम्ही जगलात तर तुमचा स्वभाव बनून जाईल आणि नैराश्य येईल. डिप्रेशनमध्ये जासाल, डिप्रेशन येईल. प्रत्येक गोष्टीला घाबरसान तुम्ही. डोक्यावर विपरीत परिणाम होईल आणि सगळं जे काही होईल ना ते तुम्हाला एकट्यालाच भोगणं पडेल. कोणाला काहीच घेणं देणं नाही. याचा अर्थ असं नाही की आपल्या घरच्याला आपली चिंता नाही किंवा आपल्या सोबतेला आपली चिंता नशील. त्यांना सुद्धा त्यांची कामं आहे, त्यांचं जीवन जगायचं आहे त्यांना. दुसरा कोणीही तुम्हाला या टेन्शनमधून, या चिंतेमधून बाहेर काढणार नाही. तुम्हालाच निघणं आहे. टेन्शन आलं की अरे बापरे कसं होईल, काय होतं, सगळं संपलं, आता मला जग सोडून जायचं आहे, असं बोलणं, असा विचार करणं बंद करा. डोळे उघडा, बघा आजूबाजूंना. सर्वांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, येताच. प्रत्येकाची ॲटिट्यूड आहे, प्रत्येकाची दृष्टी. त्याचा परिणाम त्याच्यावरची किती होतो, त्याचा परिणाम स्वतःवरती आणि त्याच्या मनावरती किती होते त्याच्या शक्तीवर अवलंबून आहे, त्याच्या विचारावर अवलंबून आहे. याच्या अगोदर बी तुमच्यावर भरपूर प्रॉब्लेम आले, मायावर बी आले, पण ते निघून गेले. काळ हा एक सारखा राहत नाही, बदलत राहतो. काही विचार जाता, काही विचार येता, पण जो विचार आपण नेहमी सतत करतो तो आपल्या रोगामध्ये बदलून जातो. त्याच्यानं रोग वाढतो. कितीही टेन्शन आलं तर तिच्यावरती मात करा. आपण हिच्यावर उपाय शोधा की आपण काय करू, त्याचं सोल्युशन काय हे. संयम ठेवला, शांती ठेवली, शांतपणे विचार केला, चेहऱ्यावर स्माईल ठेवली, नक्की उपाय सुचेल काही ना काहीतरी. हजारो कारणं, हजारो रस्ते टेन्शन सोडवण्याचं. काही विचार करू नका, बिनधास्त जगा. काळजी कशाची करताय? मी तुमचा सोबती तुमच्या सोबत आहे. चिंता करायची नाही. मस्तपैकी जीवन आनंदात जगायचं. कोणत्याही प्रकारची काळजी, टेन्शन घेऊ नका. निवांत जगा. जीवन हे चालत आहे, बरोबर आहे. आणि जीवनामध्ये चढाव उतार, प्रॉब्लेम प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. पण मला एक सांगा, तुम्ही लय संकट आलते, पहिले बी आले, आता बी येऊ राहिले. जास्त विचार केल्यानं ते संकट वाढतात. विचार करायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही, निवांत जगायचं. बिनधास्त जगा. काळजी कशाची करताय? आहे की नाही? सोपते हो. जसं वैन तसं उद्या. काही विचार करू नका. विचार करून बी तुम्ही बदलवणार आहे का त्या गोष्टीले? काहीच नाही. जास्त विचार बी करून बिमाऱ्या आजार वाढून घेणार, रोग येतील. निवांत जगा. काही काळजी करू नका. जसं वैन तसं उद्या. पाहून घेऊ.